जय बाळूमामा मित्रांनो, आणखी एक महत्त्वाच्या विषयावर आपल्याबरोबर डिस्कस करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. तो म्हणजे फॉरेक्स मार्केटचा का एकूणच शेअर मार्केटचा कोर्स करावा की न करावा, आणि करावा तर कोणी करावा आणि कोणी करू नये. आता हा विषय घेण्यापाठीमागं कारण हे की मी स्वतः ह्या महिन्यापासून, हा जून महिन्याच्या एंडिंगपासून किंवा जुलै महिन्याच्या स्टार्टिंगपासून आपला ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉरेक्स मार्केटसाठी आपण कोर्स हे करतो आहे, सुरू करतो आहे. पण त्यापूर्वी मला असं वाटलं की जर आपण करतो तर आपण देखील त्या बाजारात जर आलो असेल तर तिची काय असेल ते सत्यता किंवा काय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. कारण की बरेच जण भेटतात, बरेच जणांचा फोन येतो, त्यावरून कळतं की नेमका हा प्रॉब्लेम काय किंवा प्रॉब्लेम कुठं आहे, किंवा कोर्स केल्यानंतर तो सुटणार आहे का. तर कोणी केला पाहिजे कोणी नाही केला पाहिजे, मी स्वतः कोर्स सुरू करतोय. ते सुरू करण्यापूर्वीच जे काय ह्याचं स्पष्ट आहे, जो काय हा व्यवसाय आहे किंवा जो काय हा बाजार आहे, त्याच्यामध्ये माझ्या नजरेत जे सत्य असत दिसते तुमच्यापुढे मांडणी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे तुम्हाला मी आजचा आपला हा व्हिडिओ असेल. आजचा व्हिडिओचा विषय की फॉरेक्स मार्केटचा का एकूणच ट्रेडिंगचा कोर्स केला पाहिजे का नाही केला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात आधी महत्त्वाचा हा विषय आहे की समजून घेतलं पाहिजे की यामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. दोन प्रकारची माणसं कोण आहेत? एक म्हणजे अजिबात कोर्स न करणारे, कधीच तरीसुद्धा ट्रेडिंग करतात बरेच वर्ष झालं आणि चांगला त्यातलं त्यांना ट्रेडिंगचं स्किलसुद्धा आलेलं आहे. आणि अशी माणसं आहेत दुसऱ्या प्रकारची की ते भरमसाठ कोर्स केलेले आहेत, इतके केलेत की त्यांच्या ती कोर्सची इच्छाच पूर्ण होत नाही आहे. 10-10, 20-20 कोर्स करून झाल्यात, लाखो रुपये त्या लॉसपेक्षा जास्त पैसे त्या कोर्सवरती घालवलेत, तरीसुद्धा अजून मनात समाधान होत नाही. आणखी एक सांगतो, तुम्ही एक नव्हे 10-100 कोर्स केले तरी काय फरक पडणार नाही. कारण की उलट जितकं जास्त कोर्स करायला जाल, जितके जास्त कोर्स करा, जितकं जास्त इन्फ्लुअन्स व्हाल दुसऱ्यापासून की हां नाही हा बरोबर आहे, हाच सांगतोय, किंवा हे अशी जी लाईफस्टाईल दिसायला लागली ह्याचं बरोबर असेल, मग हे गेल्यानं दुसरा त्याचं बरोबर असेल, असं प्रत्येकाला बरोबर म्हणत गेलं आणि प्रत्येकाचे कोर्स करत गेलं तर जीवनात आणि एकूण ट्रेडिंगच्या करिअरमध्ये फक्त गोंधळ आणि चिक्कल होणार आहे. ह्याच्या पाठीमाग काय, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. कारण की प्रत्येकाजवळ गेल्यानंतर तो कसा खरा आहे आणि तो कसा योग्य आहे आणि बाकीशी चुकीचे आहेत हेच सांगणार आहे. आणि त्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर एक असं एन्व्हायरमेंट तयार होणार आहे की तेच खरं आहे आपल्याला असं वाटणार, पण तिथून बाहेर आल्यानंतर त्याचा आपल्यावर पडलेला प्रभाव कमी झाल्यानंतर कळणार की हे चूक आहे, दुसरा कोण आहे तो बरोबर असणार आहे. तिकडे गेल्यानंतर तो तिसरंच सांगणार. प्रत्येक जणाचा मार्केटकडे बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे, प्रत्येक जण मार्केटकडे वेगळ्या अँगलनं बघते. त्यामुळे जिकडे जाईल तिकडे ते स्वतःच कसं क्लिअर आहे बरोबर आहे सांगायचा प्रयत्न करणार. आणि ह्यानं काय होणार, जे कोण जास्त कोर्स करायच्या पाठीमागे लागले 3-4-5-6, त्यांचा फक्त गोंधळ वाढणार आहे आणि शेवट त्यांच्या पदार्थ काहीच पडणार नाही. फक्त ते सांगत फिरणार की मी एवढे 10 कोर्स केले तरी पण माझ्या हातात काही पडलेलं नाही. त्याच्या पाठीमागे कारणच हे असते की तुम्ही 10 कोर्स केले. तर जो पहिला प्रकार आहे अजिबात कोर्स न करता करणारे, त्यामध्ये मी येतो. मी कधीही कोणाचा कुठलाही या 4-5 वर्षाच्या माझ्या ट्रेडिंग करिअरमध्ये कोर्स केलेला नाही. मी फक्त आणि फक्त प्युअर यूट्यूबवरनं सगळे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाळामाच्या आशीर्वादानं किंवा सुदैवानं म्हणा, मला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी त्या माध्यमातून समजल्या. इतकंच की तुमची ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, तुम्ही मार्केटकडे कसं बघताय, सुटसुटीत करून बघताय का, ह्या गोष्टी जर तुम्हालाही जमल्या तर तुम्ही ₹1 देखील घालवायची गरज नाही कुठल्या कोर्सला, 100% तुम्ही करू शकताय. पण त्याला अटी काय आहेत, तुमच्याजवळ वेळ पाहिजे, तुमच्याजवळ त्या व्हिडिओच्या जंजाळात न अडकता स्पेसिफिक व्हिडिओ त्यातनं बाहेर काढून बघणं गरजेचं आहे. ते करायला जमलं तर कुठल्या कोर्सची गरज नाही. दुसरा जो प्रकार आहे ती भरमसाठ कोर्स करणारी, ही डेंजर आहे. हे अजिबात असं नाही केलं पाहिजे. कोणताही एक करा, लक्षात घ्या कुठलाही कोर्स केला गेल्यानंतर त्याचं स्किल एकदा समजलं की झालं, की त्यामध्ये दुसरं काय करायचं आहे, परत जाऊन तुम्ही कुठे जर गेला तर तेच तिचं ऐकायला मिळणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात जर करायला बघितलं तर सगळ्यात आधी आपण समजून घ्या की कोर्स कोणी करावा. तर आजचा व्हिडिओ का करावा, कारण स्वतः त्यात उतरायला लागले तर मला त्याची सत्यता आपल्या पुढं जे मला कळते ते मांडणं मला गरजेचं वाटते. त्यामुळे मी आपल्याशी डिस्कस करते. पण असं नको कुठं मनात राहून जायला की आपण या विषयावर बोललोच नाही कोणाला. तर कोर्स कोणी करावा, तर पहिली गोष्ट कोणी करायचं हे सांगतो, पण कोणी नाही करायचं हे सांगतो. जे बिगिनर आहेत, जिनी मार्केटला सुरुवात केली, आत्ता सुरुवात केल्या, बिगिनर आहेत आणि त्यांना प्रचंड व्हिडिओचा मारा त्यांच्या तोंडापुढे होतोय, त्यामुळे कुठं जाऊ काय करू कळना, त्यांना कुठलं योग्य वाटतंय, त्यांना कुठल्या इन्फ्लुएन्सर पडतंय आवडते तिथे 100% केला पाहिजे. करून घ्या, एकूण मार्केट समजून घ्या. परत त्यामध्ये जास्त अडकण्यापेक्षा किंवा त्या कॉल टिपच्या नादाला लागण्यापेक्षा किंवा कोणतरी फसवण्यापेक्षा एकदा कोर्स केल्यानं तुम्हाला कळलं बाबा ह्यात काय करायचं आहे काय नाही करायचं. खूप बिगिनर असाल तर त्यांना हा कोर्स केला पाहिजे असं मला वाटतंय, जर त्यांना परवडत असेल तर. जर ते बाबा तितकी त्यांची इन्कम असेल की ती कोर्सची फी देऊ शकतात. दुसरी गोष्ट आहे, ज्यांना मार्केटला काम आलं आहेत, कुठं तर ऑफिसला काम करतात, त्यांना मार्केटला वेळ देता येत नाही, व्हिडिओ बघायला वेळ देता येत नाही, त्यांना एकाच वेळी शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, त्यांनी सुद्धा हा कोर्स केला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे कुणाचाही हा कोर्स म्हणजे कुणाचाही त्यांना जे आवडते तर केला पाहिजे. ठीक आहे. ज्यांना वेळ देता येत नाही मार्केटला तिने. तिसरा अनुभव आहे.
काय अनुभव आला त्यांना चांगला मार्केटमध्ये 2-4 वर्ष काम केले, तरी पण काय गोष्टी मिस आउट व्हायला लागल्यात, काय गोष्टी लक्षात येणं झाल्या, अजून कुठंतरी आपला सेटअपमध्ये काम करायला गोंधळ उडतोय किंवा एवढं सगळं करून सुद्धा अजून सुद्धा कुठंतरी अडकल्यासारखं वाटते, अजून सुद्धा काय तरी मिस होते असं वाटते आणि ते स्वतःला सापडत नाही आहे बराच प्रयत्न करून आणि 2-3 वर्ष मार्केटमध्ये घालून सुद्धा त्या गोष्टी कळून झाल्यात. तर एकदा तुम्ही काय केलं पाहिजे, कुठला तरी एकदा चांगला इन्फ्लुएन्सर बघून तुम्ही एक तर त्याच्याशी डायरेक्ट जाऊन डिस्कस केलं पाहिजे. डायरेक्ट डिस्कस करून तासाभरा चर्चेनंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, अन्यथा 2-3 वर्ष घालून सुद्धा कुठल्या गोष्टी कळत नसतील, काय बेसिक गोष्टी अडचणीत असेल, काय सेटअप नेमका तयार कसा करायचा किंवा त्यावर काय काम करायचं ह्या गोष्टी अडचणीत असेल तर त्यांनी सुद्धा करावं असं मला वाटते. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी आहेत जिनी कोर्स केला पाहिजे. जर ढोबळ मानानं बघितला तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कोणी नाही केला पाहिजे कोर्स, कोणी नाही केला पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मार्केटला वेळ देऊ शकतात, ज्यांच्याजवळ वेळ आहे, मार्केटला वेळ देऊ शकतात, ते व्हिडिओ बघू शकतात, त्यांना वाटतं की मी वेळ देऊन व्यवस्थित व्हिडिओ सॉर्ट आउट करू शकतो, तर त्यांनी फक्त ज्या आमच्यासारखे आहेत ना त्यांना पर्सनली मेसेज धडमधान करायचं, बिंदास करायचं. तुम्हाला उदाहरण सांगतो मी मध्ये एक व्हिडिओ केला होता बघा, म्हणजे आपले सेटअप तयार केला आपण गोल्डचा, फिबोनाचीचा सिम्पल सेटअप म्हणून, गोल्डमध्ये रोज 1 ट्रेड देणारा, आणि एक महिना त्यावर आपण प्रॅक्टिस केलं. त्यानंतर म्हटलं की यूट्यूबवर त्याचे 4-5 व्हिडिओ मी प्लेलिस्ट तयार केल्या आणि तो प्रॉफिटेबल सेटअप आहे, खूप चांगला सेटअप आहे, चांगलं त्यावर काम होते, चांगला त्याचा रिझल्ट आहे. त्यामध्ये मला एक जाणवलं, मी ते सुरू केल्यानंतर मला बऱ्याचदा मेसेज वगैरे यायचे, पण जे मी व्हिडिओ टाकायचे बंद केलं त्यानंतर 3-4 जण असे आहेत की मला रोज मेसेज करतायत, रोज. मी 1-2 दिवस टाळू शकतो ना, त्यानंतर ते रोज करतात की हे बरोबर आहे का, हे असं का झालं, हे तसं का झालं, ह्यातनं त्यांची क्युरियोसिटी, त्यांना समजून घ्यायचं हे होतं असं का. त्यातून काय झालं, त्यांच्या त्या सेटअपवर त्यांचा आता हात बसायला लागला आहे आणि तिने आणखीन 2-4 महिने असं काम केलं तर त्या सेटअपवरती ते 100% चांगला पैसा कमवू शकतील. म्हणजे ह्यातनं मला काय सांगायचं आहे, तुम्ही तुम्हाला चांगला एखाद्याची गोष्ट वाटली ना, त्याच्या पाठीमागे लागा, किती 4-5 वेळा नाही म्हणेल ना, दार वाजवत राहायचं, कोण ना कोणतं दार उघडते, सगळ्यांची दार कधी झाकलेली नसतात, आपलं फक्त वाजवायचं काम आहे, कोण ना कोण दार उघडते, फक्त वाजवायला ढेलं पाडायचं नाही. तर मग अशा प्रकारे तुम्ही करू शकताय की तुमचा मार्केटचा चांगला अनुभव आहे, तुम्ही मार्केटला वेळ देऊ शकताय, पण थोड्याफार गोष्टी अडचण आहेत तर तुम्ही कोर्स नका करू. तुम्ही फक्त तुमच्या काय गोष्टी चुकीच्या आहेत त्या जरा शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर थोड्या चुका आहेत आणि त्या जाणवते की मला मार्केट सगळं कळलं आहे, मला सेटअप सगळं कळलं आहे, मला चांगला अनुभव आहे, पण माझ्या सायकोलॉजिकल गोष्टी काय अडचण, सगळ्यांना त्याच गोष्टीच्या अडचणी लागल्या, सायकोलॉजिकल गोष्टीच्या अडचणी लागल्या किंवा काही गोष्टी थोड्याफार समजून झाल्यात, तर त्या कोणाकडून तरी 2-3 तुमचा जर ग्रुप असेल त्यांच्या डिस्कस करून त्या सुटतात का बघा, त्यावर तुम्ही करू शकताय. त्यानंतर तुमचा चांगला सेटअप तयार आहे, पण त्याच्या थोड्याफार गोष्टी अडचणीत असतील, पुन्हा तेच आहे की तुम्ही डिस्कस करून त्या सोडवा. त्यासाठी वेगळा स्पेशल कोर्स करून गोंधळ वाढवण्यापेक्षा त्याच्या नादाला लागू नका. मला वाटते की त्यात तुम्ही आणखी जास्त अडका, तर हिने करू नये. तर हे बेसिक गोष्टी झाल्या, कोणी करावा कोणी करू नये कळलं. जास्त गोंधळ उडत असेल, 2-3 वर्षाचा अनुभव असून सुद्धा काही गोष्टी कळत नाही असं वाटत असेल, एकदाच तुम्हाला बेसिक पण सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात लास्ट टाईम, तर करा. ज्यांच्या क्लिअर गोष्टी आहेत त्यांनी करू नका, आणि ज्या अनुभवी माणसं आहेत त्यांनी जास्त कोर्स करून 4-5 कोर्स करून हातात काही पडणार नाही. आणि 4-5 कोर्स करणारे बी काही मुद्दाम करत नाहीत, त्यांना कुठेतरी अडकल्यात, त्यांना वाटत असते मला ह्याच्याकडून कळलेलं नाही, मला त्यातनं बाहेर काढेल, मला त्यातनं बाहेर काढेल, त्यामुळे तिकडे पळत असतात. त्यांना तर कुठं फीचे पैसे घालून हाऊस करायची म्हणजे हे झालेलं आहे. त्यांना का पैसे जात आहेत त्यांचे, त्यांना वाटते की मला ह्यातून कोणतरी बाहेर काढेल, मला काहीतरी सांगेल वेगळं, माझ्याकडे काहीतरी कळेल. पण लक्षात घ्या, सगळं एकसारखंच असणार आहे, कुठं काय तुम्हाला लय वेगळं असं काहीतरी ऐकायला मिळेल असं नाही. स्वतःतला वेगळे पण स्वतःलाच शोधलं पाहिजे, स्वतःला त्यातनं बाहेर काढलं पाहिजे. काय कळत नाही रोज स्वतःला विचारा ना, मी ह्या सेटअपवर काम करतोय, तुम्हाला चुकतंय काय, तुमच्या चुका तुम्हाला कळल्या की मी ह्याच्यावर काम कसं केलं पाहिजे, मग मला काम करायचं कळण झालं काय, कुणाशी डिस्कस करू काय, ह्या गोष्टी करा, त्यातून आपोआप मार्ग सापडेल. पण 4-5 जणांकडे आपण आशेने फिरतोय कोर्सचे पैसे घालवत, त्यातून हातात काय येईल असं मला जास्त वाटत नाही. कारण की इच्छा असते की मला हे काहीतरी वेगळं सांगावं, मला काय त्यातून कळावं. नका करू, 1-2 करा आणि स्वतःच डेव्हलप करायचा प्रयत्न करा. आता एकदा कोर्स करायला तुम्ही सुरुवात केली, कुणाचाही करा, कोर्स करायला सुरुवात केल्यानंतर ह्या 2-3 गोष्टी कटाक्षानं पाळा बरं का, 100% पाळा. आणि काय करा, कोर्स करायला सुरुवात केल्यानंतर हे प्रश्न टाळायचे. कुठले प्रश्न टाळायचे माहिती आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न टाळायचं म्हणजे कुणाचंही करत असताना त्यानं गाडी घेतली का घोडा घेतला का त्याची पर्सनल लाईफ अजिबात चेक करू नका. काही गरज नाही आपल्याला, आपण कोर्स पुरतं गेलोय, कोर्स पुरतं शिकायचं, स्किल घ्यायचं. लक्षात घ्या, तिथं गेल्यानंतर त्यांना बेसिक काहीतरी उगाच इकडे प्रश्न विचारण्यापेक्षा हे समजून घ्या की हा माणूस जर फुल टाईम ट्रेडिंग करतोय, जास्त पूर्ण वेळ ह्याला देतो, त्याच्यात असं काय ते वेगळं स्किल आलं असणार आहे, तर ते स्किल समजून घ्यायचा प्रयत्न करा. ट्रेडिंग हे सगळं स्किलवर अवलंबून आहे. हा नेमका मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन काय यांचा, हा नेमका मार्केटकडे कसा बघतोय, आपण कसं बघतोय, आपला दृष्टिकोन ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे का, ह्याच्यापेक्षा चांगला आहे का आपण जरा कुठं बघायला मार्केटकडे कमी पडायला लागलोय, नेमकं स्किल ह्याच्यात काय आहे, त्या स्किलवर प्रश्न विचारायचा प्रयत्न करा, ते स्किल समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि ते स्किल अडॉप्ट करून स्वतःमध्ये काय आपल्याला फरक करता येतोय का, किंवा आपण त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे का समजून घ्या. मला तर 100% कायम असं वाटते की जे इन्फ्लुएन्सर आमच्यासारखी युट्यूबर आहेत किंवा ह्याच्यावर आहेत, त्याच्यापेक्षा जी ह्या क्षेत्रात इन्फ्लुएन्सर नाही आहेत ते
कुठं तर घरी एखाद्या लॅपटॉपवर बसून ट्रेडिंग करत असतील ती 100% तयारीचे असणार आहेत. फक्त स्वतःतलं ते आपण म्हणतो ना जागृत केलं पाहिजे. ते जागृत करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला कळेल की आपण पुढच्यापेक्षा देखील ग्रेट आहे. तर ते स्किल समजून घ्या. ट्रेडिंगमध्ये पुढच्या माणसाचं तुम्ही ज्याच्याकडे कोर्स करायला गेला, जे कोण शिक्षक असतील, जे कोण अनुभवी माणसं असतील, ते काय स्किलवर काम करतात, ते मार्केटकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. बाकीच त्यांना फालतू कुठले प्रश्न विचारत बसू नका. आणि सगळ्यात कुठला महत्त्वाचा प्रश्न माहिती आहे का, की सर मी लय पैसा कमवला तर काय करू, मग ते विड्रॉल कसं मारू त्याचं, मग आपल्याकडे मार्क कुठले आहेत, मग दुबईला जायचं आहे मला, दुबईला जायला कसं कसं करायचं, मग दुबईवरून ट्रेडिंग कसं आपण करू शकतो, दुबईला आपण कुठं थांबायचं, कुठे खोली घ्यायची, हे पाक पुढचा प्रश्न आहे. माझं मत आहे की पहिला आपण पैसा कमवला पाहिजे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, खिशात पैसा नसता तर अजिबात अक्कल येत नाही. आणि एकदा खिशात आपल्या जर पैसा आला आपोआप अक्कल येत्या. कोणी सांगायची गरज नाही, कोणी द्यायची गरज नाही. हॉटेल भाग्यश्री सुद्धा राही नाही, त्या पट्ट्याने फॉर्च्यून घेऊन दाखवली का नाही. ती शिक्षण सुद्धा काय नाही. आता उदाहरण घेण्यापाठी मला कारण काय आहे, ज्या माणसाचं शिक्षण काय नाही, ती पैसा आल्यानंतर त्याला कळते की मला नेमकं काय करायचं. त्यामुळे पैसा येऊन दे, अक्कल आपोआप येत्या. त्यामुळे हे प्रश्न दुबईला जाऊ का, हाँगकाँगला जाऊ का आणि कुठं जाऊ ते नका डोक्यात घेऊ. फक्त फोकस स्किलवर, पैसे कमवण्यावर करा. एकदा किस्सा बंडल गरम झाला, किस्सा भरला, सगळं आपोआप सुचते. आणि शेवटचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न, ते कुठलाही कोर्स करा, 10,000 रुपयाच्या वरतीची किंमत असली तर करू नका. तुम्ही म्हणशाल असं का, तर मी खूप जणांना भेटलोय, खूप जणांकडे जाणून घेतलंय. 3-3, 4-4 लाख रुपयेवाली कोर्स केलेली माणसं सुद्धा मी भेटलेलो आहे. काही नसते त्यामध्ये, काही सांगत नाही, काही वेगळं. म्हणजे मला तर असं 2-2, 3 लाख रुपये कोर्स केलेली मला माणसं भेटलेली आहेत. मी त्यांना विचारलं की असं काय वेगळं सांगितलं, तर मला तर असं काही वेगळं ऐकायला मिळलं नाही की हां हे 3 लाखाचं मटेरियल आहे बरं का, हे 2 लाखाचं मटेरियल आहे, हे बाहेर नसतं कळलं आपल्याला. तर काही नाही वेगळं, फिरून फिरून तुम्हाला तिथं आणणार आहेत. त्यामुळं ते फक्त 2-3 लाख घेत असतात. त्यांचे ते मोठमोठ्या हॉटेल्स आणि मोठमोठ्या त्यांचा काय सेटअप किंवा त्यांचा काय खर्च झाला असेल त्यांच्या ऑफिसवर, त्याचा असेल खर्च, मेंटेनन्सचा खर्च असणार आहे. बाकी मला नाही वाटत की 10,000च्या वर कोर्ससाठी कोणी खर्च केला पाहिजे. ते बी 10,000च्या वर. काय म्हणतो मी, तिने दिलेला वेळ, तिने दिलेलं त्यांच्या 4-5 वर्षाचा अनुभव. मी काय देणार आहे सांगतो. आता आपल्या कोर्सची फी आपण 5,000 ठेवलेली आहे, त्यामध्ये मी हे 5,000 फक्त मी देत असणारा वेळ आणि ह्या 4 वर्षात मार्केटकडे मी काय अँगलनं बघायला लागलोय ते जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये काय लपवायचं किंवा हातच्या ठेवायची गरजच नाही. त्यामुळं अनुभव सांगण्याचे तिने घेतलेले ती त्यांची मानधन आहे समजा. बाकीचं मला नाही वाटत की 2 आणि 3 लाख आणि 1 लाखाचे कोर्स आहेत ते बघितलेत, त्यांच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही आहे. सगळं एकसारखंच असणार आहे, फक्त नाव वेगळे असणार आहे. त्यामुळं 10,000चा कुठलाही कोर्स असला तर वर करू नका. 10,000पर्यंत योग्य रक्कम आहे, तेवढीच ती आहे, तेवढंच द्या. स्वतःचा अनुभव संपन्न वाढून घ्या आणि तुमच्या ट्रेडिंग जर्नीला सुरुवात करा. नसेल तुम्ही नाही कोर्स केला कोणाचा तरी चालेल, स्वतः करू शकता. फक्त वेळ द्या. थोड्या फार अडचणी असतील तर चांगला कोणतरी एखादा शोधा. प्रत्येक तुम्हाला जे तुम्ही त्यांना फॉलो करताय त्यांना भरमसाठ मेसेज करा, त्यांच्यानं उत्तर जाणून घ्या. मला देखील करा, मला जमेल सोडायचा मी प्रयत्न करीन. बाकी जय बाळूमामा.